नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे पोलीस भरतीचे जे प्रीवियस क्वेश्चन पेपर होते तर त्यामधील इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 1986 मध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेला अपघात खालीलपैकी रशियातील कोणत्या राज्यात झाला होता? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 ते 3 वेळा प्रश्न जशास तसा विचारण्यात आला होता आणि हा जो प्रश्न आहे हा 2023 ला सुद्धा आपल्याला जशास तसा विचारण्यात आला होता. चेर्नोबिल अपघात जो झाला किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, ऍक्सिडेंट एक म्हणू शकतो. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये झालेला जो ऍक्सिडेंट होता तर तो कधी झाला होता? 1986 मध्ये, आणि तो रशिया या देशामध्ये झाला होता. आणि रशियातील कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1, तर युक्रेन स्टेट मध्ये झाला होता 1986 साली. आणि मित्रांनो, हा जो चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात झालेला जो ऍक्सिडेंट होता, अपघात होता, त्यावर जर आपल्याला डिटेल्स मध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? आपलं पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पहा. अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत? लक्षात ठेवायचे, अण्णा आणि अक्का या प्रश्न आपल्याला, हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत 2021 पासून ते 2024 या 4 वर्षामध्ये जवळपास 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आला आहे. अक्का आणि अण्णा हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? आणि हे जे शब्द आहेत हे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स देखील घेतलेले आहेत. त्यामध्ये पहा, अण्णा, अक्का, भाकरी, तूप, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, आप्पा हे जे शब्द आहेत हे सर्व शब्द कानडी शब्द असून हे परप्रांतीय भारतीय शब्द म्हणून ओळखले जातात आणि ते मराठीमध्ये रूढ झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्या देशाने 17 फेब्रुवारी 2024 रोजी अरमान अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचं अनावरण केलेलं आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2024-2025 साठी हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरणार आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या देशाने 17 फेब्रुवारी 2024 रोजी अरमान अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचं अनावरण केलं? तर हा जो देश आहे याचा इराण. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होणार आहे. आणि या ठिकाणी आपला दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इराण या देशाने कोणते क्षेपणास्त्र अनावरण केलं आहे? तर त्याचं नाव आहे अरमान अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते कधी केलं आहे? फेब्रुवारी 2024 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील कैमूर वन्यजीव अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. कारण मित्रांनो, TCS पॅटर्न जे आहे हे लेटेस्ट प्रश्न आपल्याला अशा पद्धतीचे विचारू शकतं. तर प्रश्न परत एक वेळा पहा. सेंट्रल गव्हर्नमेंटने कोणत्या राज्यातील कैमूर वन्यजीव अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यासाठी परवानगी किंवा मान्यता दिलेली आहे? तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर बिहार या राज्यामध्ये स्थित आहे. पहा, कैमूर वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प हे बिहार राज्यामध्ये स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट, त्याला आपण रॅट टेस्ट म्हणतो, तर ही चाचणी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला आहे. एक वेळा आपल्याला ZP मधील आरोग्य विभागासाठी विचारला आहे. पोलीस भरतीसाठी 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. रॅट, तर रॅटचा फुल फॉर्म काय आहे? रॅपिड अँटीजन टेस्ट. ही जी चाचणी आहे, ही टेस्ट जी आहे ही कोणत्या रोगाशी निगडीत आहे? तर हा जो रोग आहे तर तो आहे कोविड-19, म्हणजे आपण त्याला कोरोना म्हणतो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचे, ऑप्शन जे आलेलं आहे तर हे ऑप्शन मध्ये कोरोना असं आलेलं होतं, पण ऑप्शन आपल्याला नंतर येताना कोविड-19 असं येणार आहे. कारण या ठिकाणी लक्षात ठेवा, कोरोना हा व्हायरस आहे आणि कोविड-19 जो आहे तो आजार आहे किंवा तो रोग आहे. या ठिकाणी आपल्याला कोरोना डायरेक्ट असा शब्द दिलेला आहे. हे फक्त लक्षात ठेवण्याची गरज आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी लक्षात ठेवायचं, NSG, CBI, SPG आणि SPU यापैकी अशी कोणती संस्था आहे की जे भारताचे पंतप्रधान असतात तर त्यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचं काम करणारी मुख्य संस्था असते, आणि ती जी आहे मित्रांनो ती असते ऑप्शन क्रमांक 3 तर SPG. लक्षात ठेवायचे, आपण त्यांना काय म्हणतो, जे सांभाळतात त्यांना SPG कमांडो असं म्हणतो, कारण जे काही पंतप्रधान असतात त्यांच्या पाठीमागे जे ब्लॅक गॉगल घालून ब्लॅक ड्रेस घालून जे लोक उभा असतात तर ते SPG कमांडो असतात, आणि त्यांची मुख्य काम काय असतं तर प्रधानमंत्री जे आहेत त्यांची सुरक्षा करण्याचं काम असतं. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जे SPG आहे SPG, तर या SPG चा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन या जागतिक पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी इंटरनल झाले आहे, इंटरनॅशनल असं आहे, ल राहिलेला आहे, तर समजावून घ्यायचं आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन या जागतिक पोलीस संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर हा जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर फ्रान्स या देशामध्ये आहे पहा त्याचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवायचे, भारतामध्ये एकूण किती तर 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पहा 5. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की 5 जे आहेत महाराष्ट्रातील त्यामधील एक आहे औंढा नागनाथ, तर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर तो जिल्हा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ. आणि या ठिकाणी बीड एक दिलेला आहे, तर बीड मध्ये कोणतं आहे तर बीड मध्ये आहे पहा परळी वैजनाथ हे जे आहे हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. आणि आपल्याला 12 जे ज्योतिर्लिंग आहेत ते कोणत्या राज्यामध्ये आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याच्यावरती एक डीप मध्ये व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लता मंगेशकर यांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे, आणि या ठिकाणी अधोरेखित केलेला वाक्प्रचार कोणता आहे? मंत्रमुग्ध करतात म्हणजे मंत्रमुग्ध करणे. तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर मनावर जादू होणे त्याला म्हटलं जातं मंत्रमुग्ध करणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्था कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे? या ठिकाणी प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे पहा, मित्र संस्था ही जी आहे ही कशाच्या आधारावरती आहे तर जे केंद्र सरकारचे आहे नीती आयोग, तर नीती आयोगाच्या आधारावरती किंवा त्याच्या धर्तीवरती मित्र संस्था एक स्थापन केलेला आहे. ते कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे तर ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 तर मध्य प्रदेश या राज्याने मित्र संस्था स्थापन केलेली आहे, आणि त्याचा जो बेस आहे तो आहे नीती आयोगाच्या धर्तीवर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणता देश आपल्या संपूर्ण जीवजंतूंची चेकलिस्ट तयार करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? 2025 मधील हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे इम्पॉर्टंट प्रश्नामध्ये ह्याला आपण घेऊ शकता. असा कोणता देश आहे की त्या देशाने त्यांच्या देशातील संपूर्ण जीवजंतूंची एक चेकलिस्ट तयार केलेली आहे, आणि तशी चेकलिस्ट करणारा हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तो देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर भूतान हा देश आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले कुटुंब न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यातील विचारला आहे पहिले कुटुंब न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 3 तर पुणे हा जो जिल्हा आहे किंवा पुणे हे जे शहर आहे या शहरामध्ये राज्यातील आपल्या पहिलं कुटुंब जे न्यायालय आहे कोर्ट आहे ते स्थापन करण्यात किंवा सुरू करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, दाम तसे काम या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची आहे. मित्रांनो, जेवढं काही मराठी व्याकरण आहे तर मराठी व्याकरणामधील महत्त्वाचा घटक आहे पहा म्हणी. तर यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पॅटर्न कोणता जरी असला ना तर त्यामध्ये म्हणी आपल्याला ह्या नेहमी विचारण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे, दाम तसे काम, तर या अर्थाची म्हण आपल्याला शोधायची आहे. आणि या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा, जशी देनावळ तशी धुनावळ, हे त्याची योग्य अर्थाची म्हण होणार आहे. यामध्ये अजून काही आपण स्पष्टीकरणासाठी
यासाठी म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील पाहणार आहोत। यामध्ये पहिली म्हण आहे, जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला। तर याचा अर्थ काय होतो, तर अयोग्य ठिकाणी जन्म झाल्यावर आयुष्य कष्टात जाते। यानंतरची दुसरी जी म्हण आहे ती आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे। याचा अर्थ काय होतो की खूप कष्ट पण मिळणारा जो मोबदला असतो तो खूप कमी असतो। यानंतरची आहे पहा, दाम तसे काम, म्हणजे जेवढी गुंतवणूक करतो तेवढाच फायदा होत असतो। आणि शेवटची म्हण आहे, खान तशी माती। त्याचा अर्थ काय होतो, तशीच म्हण काय आहे, बाप तसा बेटा। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्राच्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचे नाव काय आहे। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र राज्यातील जी नदी प्रणाली आहे, नदी प्रणाली यावरती असे प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत। सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधून प्रवाहित होणाऱ्या नदीचं नाव काय आहे, आणि ही जी नदी आहे ही ऑप्शन क्रमांक 3 तर कृष्णा नदी असणार आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक सीमा शुल्क दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो। मित्रांनो, जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत आणि राष्ट्रीय दिनविशेष आहेत हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न त्यावरती नेहमी विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण जागतिक आणि राष्ट्रीय या दोन्हीही दिनविशेष, एका वर्षाचे दिनविशेष घेतलेले आहेत। ते दोन्हीही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच आपण त्यांचे PDF देखील प्रोव्हाइड केले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याला देखील जाऊन आपण व्हिजिट करायचं आहे। तर जागतिक सीमा शुल्क दिवस हा कधी साजरा केला जातो, हा केला जातो 26 जानेवारी या दिवशी। 26 जानेवारीला अजून काय असतं, तर 26 जानेवारीला दुसरा जो दिवस आहे तो असतो पहा, प्रजासत्ताक दिन। लक्षात ठेवायचं आहे, जर प्रजासत्ताक आणि स्वतंत्र दिन यामध्ये डिफरन्स आहे मित्रांनो। प्रजासत्ताक दिन हा जो आहे हा 26 जानेवारीला साजरा केला जातो आणि 15 ऑगस्ट हा जो दिवस आहे 15 ऑगस्ट, तर या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य या योजनेअंतर्गत किती वर्ष व त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। हा देखील प्रश्न आपण 2024च्या करंट अफेअर्स वरती घेतलेला आहे। प्रश्न परत एक वेळा पहा, कोणती योजना आहे, पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, आणि या योजनेअंतर्गत किती वर्ष किंवा त्या वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही नागरिक आहेत त्यांना आरोग्य सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 तर 70 वर्षे। लक्षात ठेवा, 70 वर्ष आणि 70 वर्षापेक्षा जास्त जेवढे काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा सर्वांना आरोग्य सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि ते कोणत्या योजनेअंतर्गत आहे, तर पंतप्रधान आयुष्यमान भारत जन आरोग्य। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। यापूर्वी अजून आपण असे व्हिडिओ घेतलेले आहेत की त्यामध्ये 500 समानार्थी शब्द आपल्याला घेतलेले आहेत आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत आपल्या व्हिडिओपैकी एकही बाहेरचा प्रश्न कधीच विचारला गेलेला नाही। त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तर अनाठायी या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय होतो, तर तर्कविरहित। अनाठायी म्हणजे काय, तर तर्कविरहित। आपण त्याला म्हणतो की कसल्याही प्रकारचा तर्क नसलेला। लक्षात ठेवा, अनाठायी तर्कविरहित। आणि या ठिकाणी उपहास हा जो शब्द आहे तर यासाठी समानार्थाचे शब्द काय आहेत, पहिला आहे निंदा आणि दुसरा आहे अपमान। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रामध्ये झालं, आपल्या भारतामध्ये झालं, खूप सारे असे शहर आहेत, जिल्हे आहेत की त्यांचे नाव बदलून नवीन नाव त्यांना ठेवण्यात आलेले आहेत। पण या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की धाराशिव असं कोणत्या शहराचं किंवा कोणत्या जिल्ह्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण धाराशिव हे जे आहे हे उस्मानाबाद या जिल्ह्याचं नवीन नाव आहे। पण या ठिकाणी अजून एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट अशी आहे, उस्मानाबाद या जिल्ह्याचं जुनं नाव काय होतं, तर उस्मानाबाद जिल्ह्याचं जुनं नाव देखील धाराशिव होतं। त्यानंतर उस्मानाबाद झालं आणि उस्मानाबादचं आत्ताचं नवीन नाव काय आहे, तर नवीन नाव धाराशिव आहे। या ठिकाणी अजून एक आहे पहा, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर याचं जुनं नाव जे होतं तर ते होतं औरंगाबाद आणि आता 2 वर्षापूर्वी औरंगाबाद नाव हे बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे। यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की औरंगाबाद शहराचं प्राचीन नाव काय होतं, तर लक्षात ठेवा, औरंगाबाद शहराचं प्राचीन नाव जे आहे ते खडकी होतं। खडकीच्या नंतर औरंगाबाद, औरंगाबादचं नंतर नवीन नाव ठेवण्यात आलं छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी तिसरा जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर। तर अहमदनगर नुकतंच नाव जे आहे ते
नगर असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, अहिल्यानगर हे जे आहे हे अहमदनगरचं नाव आहे. या ठिकाणी आपल्या राज्यातील 3 जे महत्त्वाचे जिल्हे आहेत तर ते जिल्हे आणि त्यांचे नवीन नावं हे आपल्याला याच व्हिडिओमध्ये कळून आले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र या आंतरशासकीय संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? या ठिकाणी एक संस्था विचारलेली आहे, आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वत विकास केंद्र ही जी संस्था आहे हिचं मुख्यालय विचारलं आहे आपल्याला कोणत्या देशामध्ये आहे? तर या संघटनेचं किंवा या संस्थेचं मुख्यालय हे नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश 2030 पासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरती कर लागू करणार आहे? कर म्हणजे काय? तर कर म्हणजे टॅक्स. लक्षात ठेवा, कोणता देश आहे की कधी वर्षापासून? तर 2030 या वर्षापासून पशुधन कार्बन डायऑक्साईड याच्या उत्सर्जनावरती सुद्धा टॅक्स लागू करणार आहे. आणि तो जो देश आहे तो असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर डेन्मार्क हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रीवियस क्वेश्चन पेपरमधील इम्पॉर्टंट असणारे प्रश्न सोबतच 2024-25चं करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. या 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले याची कमेंट करून मला उत्तर सांगायचं आहे. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील एक वेळा व्हिजिट करा, म्हणजे आपल्याला पूर्ण PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळून जातील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.